शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्म चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला त्यांचं मार्गदर्शन तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघू शकता, कुक्कुटपालन हा तरुण करत आहे. तर मला सांगा, कुक्कुटपालनाला सुरुवात कधीपासून केली? याला 5-6 महिने झाले. 5-6 महिने. तर आता आपल्याकडे किती कोंबड्या? आता कोंबड्या आमच्याकडे 50 एक असतील. बरोबर. तर हे 50 कोंबड्या बनवायच्या 100 असतील. 100 असतील आहे की नाही? बघू शकता इकडे आमचे पण आहे आणि अशा प्रकारे. तर हे कोंबड्या कोण्या शेड मध्ये राहत होता? या शेड कधी केला? कमी खर्चात? जुना आहे हे. आपल्या 65 काय काय लागते, काय काय लागते. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता अंडी आपल्याकडे किती जमा होतात? रोजचे 20-25 अंडे आमच्याकडे जमा होतात. आणि एकंदरीत मग आता काय खर्च, काय कुक्कुटपालनामध्ये खर्च म्हणजे खर्च काहीच नाही सध्या. फक्त आम्ही गहू आणि तांदूळ टाकतो. गहू आणि तांदूळ आपली पिकत राहा. आणि काय कुक्कुटपालन कोंबडे वगैरे विक्री केली का? असं का? सध्या काही केलं का विक्री? हो. कितीपर्यंत केलं असेल? आम्ही 20 कोंबडे ठेवतात. बरोबर. आता हे वाढ जसं हे झालं तसं विक्री करतात. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे कोंबड्या बसवलेल्या आहेत. मधात कोंबड्या बसवलेल्या डाली खाली. मला पूर्ण हे बघा डाल्या जरा जास्त ते अंडे द्यायसाठी केलेले आहेत. ते अंडे द्यायसाठी जुगाड का? ते बघू शकता अंडे देण्यासाठी कशा प्रकारे जुगाड केलेला आहे. त्यात एक अंडे पण तुम्हाला दिसत असेल, दाखवत आहे तुम्हाला. आणि कोंबडी बसलेली आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये हे बघा, सूड होण्यासाठी कोंबडी कशा प्रकारे बसते बघा. तर सूड झालेल्या कोंबडीला हात लावला तर ती छानच रागामध्ये येऊन दारू पण शकते. ते कोंबड्या बसवलेल्या आहेत. याच्या खाली कोंबड्या बसवल्या का? अंड्याखाली पिल्ले काढायसाठी. बरं. आता आपल्याकडे पहिले जुने किती पिल्ले निघाले असे? लहान लहान म्हणले तरी 50 एक पिल्ले असते आमच्यापासून. आधी बी 200ची लाट निघाली होती पिल्ल्याची, लहान लहान. काय कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीला काय रोग वगैरे? नाही, रोग आमच्या इकडे नाही सध्या. नाही का? काय औषध देता का पाणी? औषध टाकतो पाण्यामध्ये, रोग येऊ नये. बरोबर. कोणतं औषध टाकता काय असं थोडंफार? रानातलंच आहे आमचा औषध. गावरान इलाज. चांगली गोष्ट आहे. आता हे आपलं जुनं झोपडं आहे. जुनं झोपडं नवं मोठं करायचं, कुक्कुटपालन मोठं करायचं का? बरं, चांगली गोष्ट आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं थोडं करत नक्की. आणि रात्रभर याच्यात राहतो का? रात्रभर याच्यामध्ये. बरं, मग काही त्रास मुलपाचा वगैरे? नाही, थोडाफार आहे मांजराचा. त्याच्यातून थोडं टिकून राहतात. तुम्ही इथे राहता त्याच्यामुळं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं शेतीला जोड व्यवसाय कुक्कुटपालन करून तुम्ही आर्थिक संपन्न होऊ शकता. बरं, मग कुक्कुटपालन एवढी परवडते का? परवडते. काही खर्च नाही ना. काही खर्च नाही, काहीच खर्च नाही. फक्त तांदूळ आणि गहू एवढा खर्च करतो. पुन्हा पाणी हे ते फक्त सुविधा करावं लागते, दुसरं सांभाळावं लागते. आणि मग दिवसभर मोकळ्यात राहतात. मोकळ्या जे आपल्या उखंड्यावर आहे की नाही? नाही, कोठं बी फिरतात, कोठं करतात. माळ आहे ना सर इथं. बघू शकता अशा प्रकारे माळ आहे. आणि अशा प्रकारे कंटूरचा काय खर्च आपला? तांदूळ 1200 रुपये कट्टा. महिनाभर जातात? हो, महिनाभर 2-3 महिने जाते. बाहेरच खात आहे की नाही? बाहेरच जास्त. अशा प्रकारे. तर कुक्कुटपालन एकंदरीत परवडते. आणि आपले अंडे वगैरे खाणं पण होते आणि विक्री पण. सध्या काय अंड्याची विक्री काय? 20 रुपये. 20 रुपयाला एक अंडे. 20 रुपयाला. तर आता डेली अंडे किती निघतात आपल्याला? 25. 25. 20. तर
आपण वेगळ्या प्रकारे कोंबडे वगैरे विकून हे पण करू शकतो. हा, पैसे कमवू शकतो. तर नक्की शेतकरी मित्रांनो आपला खर्च निघण्यासाठी तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करू शकता आणि कमीपासून सुरुवात करा. आणि आम्ही एका कोंबडीपासून सुरुवात केलेली आहे. एका कोंबडीपासून का? हम्म. बरोबर. एकावर एक बसवल्या का? हा. आणि त्यापासून उत्पत्ती होते. हा. मग ठीक आहे ना. बघा शेतकरी मित्रांनो 0 बजेट मधून यांनी सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे 200-300 कोंबड्या असतील आता. कोंबड्या कोंबड्या आणि शिंदे आता नवीन लॉट निघतच राहते. हा. तर नक्की तरुण शेतीला गोडेचा कुक्कुटपालन करा आणि आर्थिक संपन्न व्हा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे.